नमस्कार अमरावती। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दोनोडा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता 6वी आणि 7वीचे वर्ग पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। भीम ब्रिगेडच्या वतीने जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आलं असून मागणी मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। दोनोडा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पूर्वी इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग सुरू होते, मात्र शाळेची इमारत जीर्ण झाल्यानंतर 6वी आणि 7वीचे वर्ग बंद करण्यात आले, त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी इतर गावांमध्ये जावे लागत आहे। दरम्यान आता शाळेसाठी नवीन इमारत उपलब्ध झाली असून आवश्यक विद्यार्थी संख्याही पूर्ण होत असल्याचा दावा ग्रामस्थ आणि भीम ब्रिगेडच्या वतीने करण्यात आलाय। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी 6वी 7वीचे वर्ग तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे। गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दूरचा प्रवास करावा लागत असल्याचे पालक आणि विद्यार्थ्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचं मत आहे। माझं नाव संगीता किशोर धुमाळे, गाव खैरी दोनोडा। आमची मागणी अशी आहे की आमच्या गावात 6वा 7वा वर्ग द्यावा, कारण की 3-4 किलोमीटर अंतर आहे। मुलं फाट्यावर जातात, पाठीवर बॅग, हातात बास्केट, टिफिन बॅग, आणि म्हणजे मुलांकडून जाणं आणि येणंच खूप कठीण आहे। त्याच्यासाठी आमची मागणी अशी आहे की आमच्या गावात 6वा 7वा वर्ग द्या। सरांकडे आम्ही म्हणजे याच्या आधी येऊन गेलो तर सरनं आम्हाला आश्वासनच दिलं, पण आता काहीतरी सरनं निर्णय द्या अशी मागणी आहे आमची। आणि एक विषय म्हणजे नदीचा आहे, अरुंद पूल आहे आणि पावसाळा झाला म्हणजे पुलावरून पाणी राहते, आणि 2 केसेस तिथे असं झालेले आहेत म्हणजे 2 लहान मुलं गेलेले आहेत। तर मग आता लहान मुलांचं कसं असते, उलट म्हणजे ते पूल असा अरुंद असल्यामुळे त्याच्या आजूबाजूला काही आवरणही नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला लहान मुलं पाठवायची भीती वाटते। फक्त एवढंच मागणं आहे आमचं की आमच्या इथं 6वा 7वा वर्ग द्या। या मागणीसाठी भीम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय। प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। लवकरात लवकर 6वी आणि 7वीचे वर्ग सुरू करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि गरज पडल्यास आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशाराही भीम ब्रिगेडने दिलाय। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय। आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने दोनोडा अचलपूर तालुक्या अंतर्गत येणारं दोनोडा गाव आहे, त्या गावामध्ये जिल्हा परिषदची शाळा आहे, प्राथमिक शाळा आहे, आणि ती शाळा कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव्यास आहे। मात्र काही कारणामुळे त्या ठिकाणी शाळेची इमारत शिकस्त झाल्यामुळे 6वा व 7वा वर्ग त्या ठिकाणी बंद झालेला होता। तेव्हापासून त्या गावामध्ये CO साहेब असतील किंवा शिक्षण अधिकारी असतील किंवा गटविकास अधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील, यांनी कधीही चक्कर मारला नाही किंवा त्या गावामध्ये कधीही फिरकले नाही। म्हणून आज संपूर्ण दोनोडा येथील ग्रामग्रस्त या भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आम्ही ग्रामग्रस्त आले आहेत आणि CO साहेबांना, सत्यम गांधी साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे, आणि त्या निवेदनात सविस्तर माहिती दिली आहे की दोनोडा हे गाव आशेगाववरून 7 ते 8 किलोमीटर आहे, आणि त्या गावाच्या आजूबाजूला जितकेही गाव असतील त्या गावामध्ये रौळगाव असेल, सांगवी असेल, खैरी असेल, येवता असेल, वाढोणा असेल, असे त्या ठिकाणी 7 ते 8 गावं आहेत। आणि महत्त्वाचा विषय असा आहे की ते गाव गटग्रामपंचायत आहे, म्हणजे त्या ठिकाणच्या 2-3 गावांचे मिळून या गावामध्ये दोनोडामध्ये एकच ग्रामपंचायत आहे, आणि त्या ग्रामपंचायतमधून सर्व कारभार चालतो। आणि अशा मोठ्या गावामध्ये जर शाळा नसेल आणि उच्च शिक्षण नसेल तर ही शिक्षण विभागाची शोकांतिका आहे। म्हणून आम्ही आज त्या शोकांतिका साहेबांच्या लक्षात आणून देण्यासाठी की त्या गावामध्ये जी 6वा वर्ग आणि 7वा वर्ग हा चालू होता तो डबल त्या ठिकाणी चालू करण्यात यावा, आणि तो तात्काळ या 8 दिवसात चालू करण्यात यावा। या अगोदर सुद्धा दोनोडा येथील ग्रामग्रस्त असतील, त्याच्यानंतर गणेश खांडेभाऊ असतील, त्याच्यानंतर उपसरपंच आहेत, सागरभाऊ आहेत, राहुलभाऊ जामनेकर आहेत, ह्या ताई वगैरे सर्व आहेत, यांनी येऊन पूर्ण बिचारे थकून गेले। म्हणून आज आम्ही भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आमचं ठिय्या आंदोलन झालं, आणि ठिय्या आंदोलन करण्याच्या मागे साहेबांनी सांगितलं की आंदोलन करू नका, आम्ही बुधवारी तुम्हाला या विषयामध्ये पॉझिटिव्ह देऊ, आणि बुधवारपर्यंत साहेबांनी सांगितल्यानुसार साहेबाच्या आश्वासनावर आम्ही बुधवारी थांबलेलो आहे। बुधवारी जर आम्हाला योग्य निर्णय या निवेदनावर आला नाही तर आमचं मोठं तीव्र आंदोलन राहील, आणि यापेक्षा जास्तीत जास्त आमच्या गावामध्ये पूर्ण लोकसंख्या 900 आहे, 900 पेक्षा आम्ही कमीत कमी 500 ते 700
ग्रामग्रस्त दोनोडा येथील महिला आणि पुरुष आणि सोबत विद्यार्थी जिल्हा परिषदेवर आमची धडक राहील आणि मोर्चा त्या आंदोलनाचं रूपांतर आम्ही मोर्चातही करू शकतो किंवा आमचं आमरण उपोषण राहील अशी आम्ही साहेबांना आता ताकीद दिली आहे. आणि या ठिकाणी दोनोडा पंचायत समिती अचलपूर या ठिकाणी उच्च माध्यमिक शिक्षण हे सुरू करण्यात यावं आणि त्या शिक्षणापासून जर कोणते विद्यार्थी आता वंचित राहिले तर याला जबाबदार सीओ साहेब राहतील, याला जबाबदार गट शिक्षण अधिकारी राहतील अशी आमची मागणी आहे. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. आता जिल्हा परिषद प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते याकडे दोनोडा आणि परिसरातील विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थांचं लक्ष लागलंय. दोनोडा गावातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी 6वी आणि 7वीचे वर्ग पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलनाची चेतावणी देण्यात आली आहे.